आज आपण अधिक मासाचा 9वा अध्याय पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ मंडळी, तुम्हा सर्वांचं पॉझिटिव्ह थिंकिंग या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे. 1 ते 30 अध्याय जे आहे आपल्या चॅनलवर येणार आहेत, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला सुरू करूया. श्री गणेशाय नमः. जय जयाची रामचंद्रा, अयोध्यवासिया रघुवीरा, दयावंत कृपासागरा, नेई पहिला तीरा पंथ हा. तव कृपेची अखंड नौका, परतीराने तसे भाविका, येथींचा कर्णधारणे का, वाल्मिक देखात साचार. हे धर्मनौका जना लागी, शिल्पीकार तो हा महाराज योगी, निर्माण केली से जगा लांगी, वाढविला परमार्थ. ऐका श्रोते सज्जन हो, मळ महात्म्य परिसा हो, सांगत से लक्ष्मीना हो, सत्कारुणी आदरेसी. ऐकंता हो त्रिविध ताप, दुरी जाय भव संताप, पापे जताती आपे आप, घेता नाम श्रवण ग्रंथी. श्रीरुवाच देवदेव, दया सिंधू वद, किंचिन तथस्तु. मलमासे चिर्नेन भवस कलश्चकृत्र. श्री विष्णुरुवाच, शृणु शिरोदतयने सर्वादिनंददायिनी, सर्वपरि दया दृष्टे सर्वनुग्रहकारिणी. लक्ष्मी वदेजी स्वामीनाथा, देवदेव जगन्नाथा, अवधान देई जे वचनार्था, अनाथनाथा दया सिंधो. या मलमासाचे उपोषण, करावे काय कारण, याचे निवेदावे कथन, कवन तरुण गेलासे. मग वदे तेव्हा श्रीधर, ऐका प्रश्नाचे उत्तर, मुख्य दयावंत अंतर, असुनी निर्भरेसी हो. दया असे जयाचे हृदयी, तया ते घडे सर्व काही. अन्नदाना ऐसे दुजे नाही, साधन अनिक निधारी. भूतमात्री दया जयाते, सर्व साधने घडती तयाती. तेने जाती मोक्षपंथे, तपसामध्ये अगळा. याविषयीचा इतिहास, नाविक ऐका सावकाश. तेची कथन श्रवणास, यथामती निवेदू आता. सर्व धर्म माझी उत्तम धर्म, अन्नदान अति उत्तम. तयावरी दया आणि क्षेम, विशेषा होणे विशेष. उत्तर देशी नर्मदा तीरी, महिस्मृती नाम असे नगरी. तेथील एक ब्राह्मणाची नारी, वैधव्य निर्धारित येते. भ्रतारा विरहित कामिनी, आप्तवर्ग नेसेची कोणी. एकाकी विचरे ते स्थानी, भिक्षा मागुनी क्रमी काळ. तामसी परम कोपिष्ट, विधवा असुनी रागीटो. तपश्चर्या करी श्रेष्ठ, काया कष्टे कष्टवितसे. तव पातलिया मलमास, नर्मदा तीरी जातसे स्नानास. नक्त नेम करी उपवास, भरंता मास एक पे. ऐसे करिता एक मासवरी, परमकुश झाली शरीरी. तव तिची सखी एक अवधारी, मार्गी भेटली ते. नाम तिचे तुरी जाया पाही, परम पापिष्ट दुरत्ययी. दोषयुक्त सर्वदाही, अतित्यायी चंडिकाते. मार्गी चालंता अकस्मात, ब्राह्मणे भेटली ते. एरी उभी राहुनी तेथे, पुरसे स्वागत आदरेसी. मने कृश झाली सबाई, व्रत आचरत असा देही. मी तव अभिगी पाही, न घडे काही सार्थकता. श्रीदेहाची बुद्धी पाही, पापरूपी अमंगळ देही. यासी
उपाव करू काही, सांगा बाई आदरे. ऐसे बोलून उत्तराते, करुणास्वरे गहिवरे तेथे. म्हणे नेने कधी दानव्रताते, भगवंतात अंतरले. पहा कर्माचे विधानो, पोटी नरे घे संतानो. पुढे परम कठीण जानो, नरक दारुण सुटेना. निपुत्रिका ते नाही गती, ऐसे बोले वेदश्रुती. पापिया ते नाही गती, ते रोके उती पुढारी. ऐसे करुणास्वरे गहिवरुण, करीती झाली ते रुदन. ऐसे देखून ब्राह्मणी न कळवळली, मानसी भूतमात्री दया तिज लांगी. म्हणून कळवळले निजांगी, मग विचारून स्वांगी. काय करीती झाली पे. हाती होते गंगाजळ, सेवीची होते कर्दळी फळ. मग सुदले हो तत्काळ, करी जाण तिचिया. म्हणे ऐके सादर आता, करुणा देखून द्रवले चिंता. तरी स्वीकारी हे उदक आता, फलसहित निर्धारे. एका दिवसाचे व्रत पुण्य, तुझ लागी केले अर्पण. येणे हो तुझ कल्याण, झाले उत्तीर्ण सर्वस्वी. ऐसे वदोन ते अवसरी, फळासहित उदक करी. घालितांची ते नमस्कारी, कृतकृत झाले म्हणून या. ऐसे वर्तता ते समयी, नवल वर्तले से पाही. तत्काळ झाली दिव्य देही, केवढी नवाळी व्रताची. मनी चमत्कारी ब्राह्मणीन, वर्ते पाहे जो विलोकून. तो तत्काळ पावले विमान, स्वर्गाहून तात्काळी. तत्क्षणी ते शुधिते, वाहुनी नेते झाले विमानाते. इरी नमस्कारी बद्ध हस्ते, न विसरे माते उपकार. धन्य धन्य तू पर उपकारी, तपस्विनी माझी तू खरी. प्रचित आली आज खरी, सद्गत अंतरी होतसे. त्रिवार करून नमनाते, विमान गेले स्वर्गपंथे. पुढे काय वर्तले ते, सावधान चित्ते परिसावे. कौतुक पाहून नयनी, आश्चर्य करीतसे मनी. म्हणे देखत देखत पापिनी, गेली उद्धरोनी तत्काळ. काय माझे अदुष्ट खोटे, म्हणून दुःख मोठे. पुढे तरी अवघड वाटे, कैसेनी वाहटे जन्मप्रवाह. अहो जगदीशा काय केले, वृथा जन्माते सारिले. काही सार्थक नाही झाले, वृथा आले जन्मासी. भगवान कृपेची माऊली, एवढी पापीन उद्धरली. देखत देखतच नेली, वाहोनी या विमानी. आता कवन करावा उपाहो, कैसेनी लागेल माझी सोय. ऐसे उकलवी हृदय, मुमुक्ष पाहे या नावे. येथे उद्भवली असे शंका, एवढी पापीन उद्धरली देखा. देता एक दिन पुण्य धोका, तिरली देखा निर्धारी. मग ते ब्राह्मणी पाही, केवी न तरे तो देही. केसिनी पडेल अपायी, हे तो नवलाई अनुपम्य. तात्काळ गेली पापीन, मागे राहिले पुण्यवान. तरी ये विषयीचे कारण, सावधान परिसिजे. समूळ पापी आसलिया पाही, पुण्यलेश नेण्याची काही.
उपरती होता हृदयी, उद्धरून जाई तत्काळ. समूळ पापाचा ठेवा, अर्धलेश पुण्यवट भरवा. तो कैसेनी तरो पाहे जीवा, करू नये हेवा दुजियाचा. समूळ पाप जेव्हा झडे, तेव्हा पुण्यलेश अंगी जडे. उद्धरागतीसी मग रोकडे, जाता विलंबन लागीची. असो ते ब्राह्मणी पाहे, सखेदयुक्त गृहा जाय. म्हणे अहो देवा काय करू काय, केवता होय परिणाम. एरीकडे तो शुद्धी जाना, पावती झाले स्वर्ग भुवना. परिकर्म भोग चुकेना, पावली जन्ना मागुती. पदरी पुण्याचा संचयो, म्हणून प्राप्त झाला मानव देहो. वाराणसी माझी जन्म होय, ब्राह्मण वर्ण लादला. पुण्यसामग्री पदरी, एका ब्राह्मणेच्या घरी. पुण्यसामग्री पदरी, एका ब्राह्मणीच्या घरी. भागीरथीची तिरी, जन्म निर्धारी पावला. काशीनाथ नामाभिधान, तयाचे ठेविले असे जान. दिवसेंदिवस झाला तरुण, वैसा जान अष्टवर्षी. काळांतरी ब्राह्मणी पाहे, पाहोनी यात्रेचा समुदाय. वाराणसी यात्रा जात आहे, पातली लवला हे काशीपुरी. करुणी तीर्थविधी स्नान, घेतले श्री विश्वनाथ दर्शन. मग करीती झाली परिभ्रमण, देवदर्शन सक्कळाही. तव अकस्मात मार्गावरी, काशीनाथ ब्रह्मचारी. भेटता झाला ते अवसरी, दुरून करी नमनाते. परिपूर्व ओळखी कैची येते, जरी पूर्व पुण्य सामग्री त्याते. म्हणून स्मरता झाला हृदयाते, उपकार तोचिया. म्हणून येता झाला निकटी, भेटता झाला उठाउठी. मने सखये पडली सदृष्टी, पूर्व पुण्ये करोनिया. ऐसे ऐकतांची वचन, एरी म्हणे तू आहेस कवन. की ऊती तुझी ओळखन, आलासी कोठून या ठाया. मग बोले ब्रह्मचारी, मी तुझी सखी निर्धारी. पूर्व ओळखी पूर्ण धरी, घातले करी पुण्यधक. ऐसी आठवण देतात येते, एरी भेटती झाली तयाते. मग समूळ वृत्तांताते, पुसे आदरे भमिनी. येणे झाले तेची कथिले, ऐकता मन संतोषले. म्हणे एका दिवसाचे दिधले, पुण्य वाहिले इजलांगी. ती तुकियाने ती तरली, विमानी वाहून या नेली. देखत देखत उद्धरली, कलह कळलोळी पापिनी हे. पुन्हा नरदेह लादला, वरी ब्राह्मण वर्ण चांगला. तोही गंगा तटाकीनेच निपजला, विश्वनाथ झाला खूप कृपाळू. अहो देवा काय केले, माझे सार्थक नाही झाले. वय माझे व्यर्थची गेले, नाही घडले सार्थक. एका दिवसाचे उदक करी, घालिता उद्धरली नारी. मी तव आचरले मासवरी, मळमास निर्धारी व्रताते. कवन पापाचा भोगवटा, भोगिंता न सरोची बाटा. म्हणून पिटी तसे लल्लाटा, गहीवर मोठा दाटला. अट्टहास्य तेव्हा रडत, उरशीर असे बुडवित. जनसमुदाय संभोवते, मिळाला तेथे पाहावया. जे येती ते पुसती काय झाले, एरी उत्तर नेदी बोले. जन म्हणती वेड लागले, किंवा घेतले पिशाची.
भूत केवी झडपीत येते, ती तव झडपिली महत्भूते. ऐसे वर्तता तेथे नवल, अद्भुत वर्तले. इच्या पापलेश सरला, पुण्य वाटा उभा राहिला. तेने योगे अंतरी द्रवला, नाथ भोळा दिनाचा. तात्काळ आणविले विमान, ते दिव्य देह करून. देखत देखत सर्वजण, नेली वाहून विमानी. मग तो काशीनाथ ब्रह्मचारी, सखेद युक्त झाला अंतरी. दृढ तपश्चर्या तो करी, पावला निर्धारी शिवपिदा. चंद्रश्वेर नामे लिंक, तयाने स्थापिले अभंग. देखता ती सर्व ही जग, वाराणसी माझी अद्यापी. ऐसे हे मलमासाचे कथन, त्रिवर्ग गेले उद्धरून. एकी झाले जन्म दोन, एकी स्वदेहाने उद्धरली. ऐसे हे महिमा नाते, अकर्णविले श्रोतियाते. यदर्दी असे समंताते, श्लोकांधार पुराणीचा. विमान महादयातम, दिव्य भोग सन्मिथुनम. बहुकाल महाभोगान भूतवाचेव भुवस्तल्ले. काशीनाथ सत्वच लब्ध दावा, तत्रपिशं बहु भुक्वा. देह विस्तुष्टुम पुण्यशंकर लोकगा. मलमास दिने कैस्य, फलप्राप्त सुखी कारतम. काश्य संस्थापित साशुद्री यावदर्चंद्र तारकम. श्लोक भावर्त अनुनिमनी. कथा वर्णिली महाराष्ट्रवाणी, न्यूनते पूर्ण कीजे सज्जनी. नव्हे वाणी पदराची, बिना आधारे सर्वथा. न चालेचे हो कविता, केवळ नव्हे ही दंतकथा. पहावे ग्रंथार्थ आदरे, व्युत्पन्ना नाही माझे अंगी. नव्हे कुशळ कविता मार्गी, काळ कर्मस्नेतम जगी. वाढविला प्रसर पैहा, मानेल तरी स्वीकारीजे. न माने तरी त्यागीजे, पुढे कथेते अविधान दीजे. म्हणे दासानुदास संताचा, स्वास्ती श्री मलमास महात्म्य ग्रंथ. पद्मपुराणाची समंत, मनोहर सत विरचित नवमो अध्याय. इति नवमो अध्याय संपन्नम. गोड हा अध्यायम. जर तुम्हाला हे अध्याय आवडत असतील आणि हे अध्याय तुम्ही मनोभावे स्मरण करत असताल तर तुम्हाला नक्कीच लाभ होईल. चॅनलला सबस्क्राईब करा, पुढचे अध्याय येणार आहेत.